पार्ट 2 अपडेट एक मंटन वीडियो रियल वीडियो को पूरा देखिए। वीडियो कैसा लगता है कमेंट में ज़रूर बताएं। हमारे चॅनल को लाईक कीजिए, शेअर कीजिए और सबस्क्राईब कीजिए। तुमच्याबद्दल सांगा आणि मग नंतर तुमच्या स्टार्टअप बद्दल सांगा। ओके, तर माझं नाव आहे गणेश खोसे, मी नगरवरून बिलॉंग करतो. तर मी एक्वाड्रो प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ अँड फाउंडर आहे. तर आमचा एक्वाड्रो नावाचा स्टार्टअप आहे. एक्वाड्रो म्हणजे एक्वा म्हणजे पाणी आणि ड्रो म्हणजे इंजिन्स. तर आम्ही पाण्यावरती चालणारे इंजिन्स तयार केलेले, जे जगातील पहिले इंजिन आहे जे की पाण्यावरती चालतं. आपण गाड्यांमध्ये पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो, सीएनजी टाकतो, एलपीजी भरतो. तर त्याच्याऐवजी आम्ही गाड्यांमध्ये पाणी भरून इंजिन चालवतो. तर आमचं इंजिन असं वर्क करतं, इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसने आम्ही हायड्रोजन सेपरेट करून हायड्रोजनचं फ्युलवर ऍक्ट करतं आणि जो ऑक्सिजन राहतो तो याचा बाय प्रोडक्ट म्हणून गाडी बाहेर टाकते. कारण पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गाड्या बघायला गेले तर बाय प्रोडक्ट त्यांचं कार्बन डायऑक्साईड आहे. तर आमच्या गाडीचं बाय प्रोडक्ट ऑक्सिजन आहे. म्हणजे ती पूर्ण आमची गाडी इको फ्रेंडली आहे. सो दादा तुम्ही आता म्हणजे पूर्ण एगेन डेव्हलप म्हणजे गाडी बनवली आहे की सध्या स्टार्टिंग मध्ये सर? आमची अगोदरची जी गाडी आहे ती आम्ही दुसरी बनवलेली होती 80 सीसी इंजिनची, पण आम्ही एआरआय अप्रुव्हल साठी 25 सीसीची यूज केलेली. ओके, सो आता एका गाडीची म्हणजे किती कॉस्ट असू शकते पूर्ण बनवल्यानंतर म्हणजे सर्व? सर पूर्ण गाडी ऑन रोड प्राइस गाडीची असं साधारणतः 1 लाख ते 1.5 लाखच्या आसपास. यामध्ये म्हणजे फक्त पाण्यावर चालते? हो, प्युअर पाण्यावरती चालते. तर साधारणतः गाडी 1 लिटर पाण्यामध्ये 40 ते 45 किलोमीटर रन होते. 40 ते 45 एका लिटर मध्ये? हो. ओके, सो आणि त्यानंतर याचं म्हणजे पेटंट हे सगळं पेटंट वगैरे सगळं झालेलं आहे, कंपनीचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे. तुम्ही आणखी म्हणजे कोणत्या फंड रेस केलाय, काय केलंय? नाही, फंड वगैरे नाही काही रेस केलेला, आम्ही स्वतःच करतोय. आणि काय एक्सपोर्ट काय केलाय म्हणजे आणखी की सध्या? नाही, आम्ही डेव्हलप करणारे प्रोडक्ट आणि ऍज डेव्हलप. हो, आता हे प्रोडक्ट डेव्हलप करतो आम्ही, फार्मर्स साठी डेव्हलप करतोय. ऍग्रिकल्चर ड्रिलर आणि ऍग्रिकल्चर जनरेटर, आम्ही 2 प्रोडक्ट्स वरती जास्त भर दिलेला आहे. कारण आता रात्रीचं भरायला जातात, जास्त करून शेतकरी लोक रात्रीचं भरावं लागतं. तर जनरेटर प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे, पण पेट्रोल डिझेलचे भाव जास्त असल्यामुळे ते वापरत नाहीत दिवसा. तेच जर आपण जनरेटर पाण्यावरती चालवलं तर शेतकरी लोकांना रात्रीचं भरण्याची गरज नाही पडणार. कांद्याला म्हणा, कशाला पण पाणी भरायला रात्रीचं जायची गरज नाही पडणार. तेच जर आपण जनरेटर पाण्यावरती चालवलं तर ते पाण्यावरती चालणार जनरेटर वापरून ते दिवसा सुद्धा पाणी भरू शकतात. ओके, सो म्हणजे फक्त आपण गाडी जे आहे ते पाण्यावरच नाही तर बाकी पण जनरेटर हे पण आहे की पाण्यावर असं करायचं आहे? हो, म्हणजे पूर्ण जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी आम्ही सगळीकडे यूज करून बघणार आहे. आम्हाला एक गाडीचं म्हणजे डेमो दाखवा. हो, ओके दा. तर हे इलेक्ट्रोलिसिस सप्लायची वायर आहे. इलेक्ट्रोलिसिस सप्लाय दिल्याच्या नंतर तर इथं या बॉटलमध्ये इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होते. इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस अशी होते की 2 पॉइंट असतात, कॅथोड आणि एनोड. एक कॅथोड आणि एनोडला दोन्ही एका साईडला हायड्रोजन येतो आणि एका साईडला ऑक्सिजन जातो. आपला हायड्रोजन येतो डायरेक्ट इंजिन मध्ये एंटर होतो. आम्ही आमच्या हाताने डिझाईन केलेले आहे. जी इंजिन आहे 25 सीसी, आम्ही स्वतः हायड्रोजन इंजिन डिझाईन केलेले आहे. याच्यामध्ये पेट्रोलचा वापर नाही करत आणि ऑइल कूल इंजिन नाही, कारण हे 2 स्ट्रोक इंजिन आहे. 2 स्ट्रोकला ऑइलची गरज असते कूल करण्यासाठी. तर आता आपलं हायड्रोजन तयार झालेलं आहे, दिसते पिवळे झाले. सध्या स्टार्टिंग म्हणजे काही काम बाकी आहे. सो दादा तुम्हाला म्हणजे किती आहे की नाही पूर्ण गाडी डेव्हलप करायला किती टाइम लागू शकतो? तरी आम्हाला अजून पेटंटला ग्रँट यायला 3 वर्ष लागणार आहे. अजून आमच्या पेटंटला ग्रँट आलेली नाही. पेटंटला ग्रँट आल्याच्या नंतर आम्ही गाडी मार्केटमध्ये लॉन्च करणार आहोत. तुमचं आणखी काय प्लॅनिंग आहे म्हणजे फ्युचरमध्ये? तर आम्ही तर आता सध्या ॲग्रिकल्चरमध्येच वर्क करतोय, कारण आम्ही सध्या ॲग्रिकल्चरमध्ये हे प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. ॲग्रिकल्चर ड्रिलर आणि ॲग्रिकल्चर जनरेटर, आम्ही 2 प्रोडक्ट्स ॲग्रिकल्चर फार्मर्ससाठी लॉन्च करणार आहेत. आणि जे व्हेकल्स आहे त्याच्यासाठी आम्हाला एआरआय अप्रूव्हल आणि पेटंट ग्रँट पाहिजे. तर आमचं पेटंट ग्रँट आल्याच्या नंतर आम्ही व्हेकल देखील मार्केटमध्ये लवकरच लॉन्च करणार आहे. सो दादा तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. तुम्हाला पैशासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. माझं नाव प्रबंधन आहे, प्रबंध शेटवाळकर, आणि ही माझी टीम आहे इन्फॉर्मेशन ऑफिसर्स. तर आमचा प्रोजेक्ट असा आहे की बेसिकली आम्ही मून सरफेसचे इमेजेस घेतो, OHRचे इमेजेस, ऑर्बिटल हाय रेझोल्युशन कॅमेराचे इमेजेस, आणि त्या इमेजेसला यूज करून मूनच्या सरफेसवरती कोणते क्रेटर्स किंवा बोल्डर्स आहेत ते डिटेक्ट करायचं. आता हे का डिटेक्ट करायचं आपण?
इन जनरल स्पेस प्रोग्राम्समध्ये फॉर एक्झाम्पल सॅटेलाइट्स जेव्हा लॉन्च केले जातात आणि मूनवरती लँडिंग करायचं असतं तेव्हा आपण रोवर जे काही मूनवरती पाठवतो तर त्यांच्यासाठी एक नॅव्हिगेशनसाठी यूज करायला सिस्टीम करत आहे. ती जी नॅव्हिगेशन सिस्टीम आहे त्याचा एक पार्ट म्हणून यूज करू शकतो. तर बेसिकली जेव्हा लँडिंग करायचं असतं आपल्याला तेव्हा आपल्याला आपण 100% स्टोर नसतो फक्त व्हिज्युअल की तिथं एखादं क्रेटर आहे नेहमी सगळीकडे युनिट होतो. कधी कधी काही जागेला डार्क इमेजेस असतात तर हे यूज करून आपण ते सुद्धा आयडेंटिफाय करू शकतो. आणि जेव्हा तिथं रोवर्स वगैरे चालवायचे असतात त्याच्यावर सुद्धा आपल्याला 100% विजन नसतं. कधी कधी अचानक स्पीड स्लो यूज होतो तर मग हे सॅटेलाइट इमेज असतात त्यामुळे आपल्याला नॅव्हिगेशनसाठी ऑलरेडी माहिती असतं की हा या लोकेशनला एवढा डिस्टन्सचा एवढ्या डायमीटरचा क्रेटर आहे जेव्हा बोलतो. तर त्या स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी हे प्रोजेक्ट क्रिएट केलं आहे. ह्याच्याला मी मशीन लर्निंग AI ह्या रिलेटेड टेक्नॉलॉजी यूज केल्या आहे. बेसिकली तुम्हाला जसे की ऑब्जेक्ट डिटेक्शन हे कॉन्सेप्ट यूज केलं. तर ह्या काय करतो आपण त्याला इमेजेस द्यायचे मॉडेल आणि त्या इमेजेसमध्ये आपण क्रॉस केलं असं समजतो ॲनिमेशन दिले असतात की ह्या XY जागेला ह्या XY कॉर्डिनेट त्या फोटोवरती प्रत्येक फोटोचा त्याचा एक स्वतःचा कॉर्डिनेटचा सेट असतो. तर त्याच्यात ह्या XY कॉर्डिनेटला हे ऑब्जेक्ट आहे हे फीचर आहे हे इन्फॉर्मेशन आपण त्याला प्रोव्हाइड करतो आणि ती इन्फॉर्मेशन यूज करून त्याला आपण जर कोणती नवीन इमेज दिली तर त्याच्यासाठी सिमिलर फीचर्स असलेलं कोणतंही ऑब्जेक्ट जर त्या फोटोमध्ये त्याला दिसत असेल तर त्या जागेला ते स्वतः एक बॉक्स ड्रॉ करतं आयडेंटिफाय करायला की इथं हा खेळतो. तर सिमिलरली आपण जेवढे त्याला डिपेंड करते की तुम्ही त्याला किती डेटा सेट दिला किती ॲक्युरेट डेटा सेट दिला आणि तुम्ही त्याला किती यूज केला कोणता मॉडेल वापरताय डिपेंड करते जेव्हा त्याची ॲक्युरेसी. सो असा हा प्रोजेक्ट कॉस्ट आता सध्या तरी हा कम्प्लिटली सॉफ्टवेअर आहे. सो तुम्हाला लागलं तर सर्व्हिस चार्जेस आणि जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल सर्व्हर्सवरती करायचं असेल किंवा ते हार्डवेअरवर इंटिग्रेट करायचं असेल तर ते डिपेंड करेल की तुमची हार्डवेअर कोणत्या लेवलची आहे कोणत्या सर्व्हर जनरली गव्हर्नमेंट साठी त्यामुळे त्याच्यात आपण स्वतः त्याला कमर्शियलाइज करता येणार. तुम्हाला पैसे तुम्ही एज्युकेशन पर्पजसाठी याचं एक प्रकार करू शकता आणि डिपेंड करत तुम्हाला जर तुम्ही मध्ये असेल त्यानंतर सबस्क्रिप्शन करायचं सबस्क्रिप्शन आणि आपल्याला ट्राइंग टू स्केल दिस प्रोजेक्ट and that is people जे आहे लाईक कॉस्टिंग असते जे ॲक्च्युली वर्क करतात प्रोजेक्ट्स वगैरे त्यांची जी कॉस्टिंग असते ती एक असते किंवा मग R&D आणि ऑल जे पब्लिकेशन जर आम्हाला करायचे फॉर एक्झाम्पल रिसर्च पेपर आणि वगैरे त्याची कॉस्टिंग असते. तर दिस इज द ओव्हरऑल कॉस्टिंग ती कशी कन्सिडर होते. आणि यामध्ये कॉन्सेप्ट पाहिजे की एक्झॅक्टली कोणती सॉफ्टवेअर आम्ही सध्या तरी योनो गेम यूज केलाय. त्यासोबत योनो गेम हा जनरली त्यासोबत त्याचे रिलेटेड लँग्वेज असतात ग्राफ सॉफ्टवेअरला मॅथमॅटिक असेल सीगॉन असेल किंवा दुसरे काही मॅथमॅटिकल लँग्वेज असतील तर ते त्याच्यासोबतच येतात. आणखी रोबो फ्लो यूज केला आहे डेटा प्रिपरेशनसाठी. तुम्ही डेटा घेतला आणि डायरेक्ट मॉडेल क्लास लावू शकता. त्याला पहिला ॲनोटेशन द्यायला लागेल की ह्या कोऑर्डिनेटला द्यावं आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये द्यायचं ते सगळं प्रिपेअर करायला लागतं. त्यासाठी रोबो फ्लो यूज केला मॉडेलसाठी योनो गेम यूज केला. आणि पुढे इम्प्लिमेंटेशनसाठी फॉर एक्झाम्पल जर वेगळं करायचं असेल तर मग मल्टिपल हे डिपेंडन्सी स्क्रीन जॅल्गो क्लास हार्डवेअर म्हणजे इन शॉर्ट जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन तर डिपेंड करतं तुमचं ॲप्लिकेशन काय आहे. गव्हर्नमेंट रिसर्च असेल तर त्याचं मी काय सांगू शकतो. पण जर कमर्शियल बेस करायचं असेल सांगितलं सबस्क्रिप्शन करायचं असेल तर मग त्यासाठी आता पॉसिबल की तुम्हाला कोणत्या सर्व किती
कस्टमर्स में हैंडल नहीं कर पाते कि दुकान में क्या handle इन जनरल हमारे एकदम बेसिक सर्व पाहिजे असेल लोकली फॉर एक्झाम्पल ह्या इन्स्टिट्यूटसाठी पाहिजे असेल तर त्या सर्वचं अराउंड फक्त हार्डवेअरचं एक असं स्टुडंट्स इम्प्लिमेंटेशन तुम्हाला पाहिजे तुम्ही क्लाउडही यूज करू शकता ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आणि मग क्लाउडची कॉस्ट काय ते स्वतः सांगतात की एवढ्या दिवसांसाठी इतकं कॉस्ट लागणार मग तुम्ही जेवढं वापराल तेवढं जास्त आणि तुमची काही फ्युचर प्लॅनिंग आहे म्हणजे याच्यासाठी हा फ्युचर प्लॅनिंग सध्या हो आम्ही विचार करतोय की इजोला कॉन्टॅक्ट करून तुमच्यासोबत काही की प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट ऑब्विसली ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन इंग्लिश प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट ते पुढे फ्युचरमध्ये यूज करता येईल त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून विचारा काय दादा तुमच्याबद्दल सांगा तुमचं नाव. माझं नाव ऋत्विक अल्लाट. आम्ही जेनोवा इनोव्हेशन कंपनी स्टार्टअप आत्ताच स्टार्ट केली. आम्ही बेसिकली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि त्यातली मेन सर्व्हिस असणार सायबर सिक्युरिटी आणि आपण बरेचसे अजून सर्व्हिसेस आहेत जसे की आपण वेब पेजेस बनवून देतो त्यांची ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आहे, IoT इंटिग्रेशन पण करतो. तर तसे आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि सायबर सिक्युरिटीमध्ये आपण ऍप्लिकेशन पण सिक्युरिटी देतो, परत हे पण देतो आणि ते एक ट्रायल ऑफ पिरियड आपण डेमो पण देऊ शकतो. आणि आता सध्या आमचं एक AI चा एक प्रोटोटाईप आहे ते आम्ही बनवलंय. त्याचं तुम्ही एकदा यूज करून बघा. असंच साइन अप इथं तुमचं युजर नेम आणि ते डिटेल्स टाका. सायन्स काही टाकलं तरी चालेल. ते डिटेल्स टाकून तुम्हाला हे टाका युजर नेम, लास्ट नेम आणि मग त्यानंतर तुम्हाला एक फ्रेंड कसं आपण फ्रेंड सोबत कसं चॅट करतो तसं ते आणि तो आपला एक डेटा पण ठेवणार बॅकएंडला आणि मग तो त्या बेसवर आपण डेली त्याची कॉन्व्हर्सेशन जस्ट लाईक म्हणजे ChatGPT आणि तो आपला जो डेटा हा म्हणजे आपल्यासाठी एक बॉट तयार होणार एक फ्रेंड हा म्हणजे फ्रेंड आणि जो पण आपला डेटा त्यापासून तो म्हणजे आपले डिटेल्स माहिती असणार इन्फॉर्मेशन पासून आपली इन्फॉर्मेशन घेऊन इम्प्रूव्ह म्हणजे तो आपला एक पर्टिक्युलर 1 to 1 म्हणजे आता मी ॲज अ फ्रेंड तसं ते वर्क करणार तुला एक तसं टॉकेटिव्ह राहणार जसं तुझ्या फ्रेंड्सशी तू सगळं शेअर करतो ते शेअर करू शकतो. ही कन्सेप्ट म्हणजे सायबर सिक्युरिटीमध्ये तुमची किती टीम आहे? म्हणजे आता सध्या तर 4 जणांची अजून आम्ही इंटर्नशिप घेणार आहे आणि मग ते चालू करायचं आहे. Yeah.